नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. 5:30 वाजले. आता जिमला निघालो सकाळी. आज बऱ्याच दिवसातून पहाटे ब्लॉग चालू केला. तर आता परत येऊन गावाकडे जायचं आहे, कारण की आज गणपती बसणार आहेत. लवकरच निघालो आज. गणपतीमुळं गर्दी कमी आहे जिममध्ये. दररोज लय गर्दी आहे. बऱ्याच जणांना सुट्टी असल्यामुळे बरेच जण नाही आले. आम्ही पण आता निघणार आहे थोड्या वेळाने. आज सुट्टी असल्यामुळे ट्रॅफिक एकदम कमी आहे. आता सकाळचे जवळजवळ 8:45 वाजले. रोडवर गर्दीच नाही आहे, ट्रॅफिकच नाही आहे सुट्टी असल्यामुळे. नाही तर 9च्या टायमिंगला सुद्धा रस्ता एकदम जाम असतो. तू काय पण नको त्यात. चला आता आम्ही निघालोय, पुण्यावरून आलोय रेशन. आता निघालोय काष्टीला गणपती आणायला. दादाला काम असल्यामुळे आम्ही चौघत चाललोय. हे येतो मम्मी. हा, पावसाचं वातावरण झालंय आज. सकाळी पुण्यावरून येताना काय एवढं वाटत नव्हतं, पण आता चांगलंच झालंय. इतका आला नाही अजून, यायला बसलाय आज. सीट बेल्ट लावतो. गणपती घेतला. आता काठीची एक मूर्ती घेतली, गौरवची एक घेतली. आता बाकी गणपती घ्यायचे. धूप, अगरबत्ती, काही सगळे कापून द्या. हळद कुंकू एक फुलाला चिकून एक जाण होत्या फक्त. बाकी राहिले ठीक आहे. चला 30 रुपये. गुलाल $50 का? तिकडे जाऊ. त्याला पैसे सोडतो ना मी. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. चला.
फोटो काढतो का? कुठं गाडी लावून गेलाय बघ मध्ये. काय वाटतं दिवाळी? मशीन झाली मोठी, थोडी बटणं फिरवलं की जातात साऊंड डिस्कोन. मग नाही मंडळाची होय. गेल्या वर्षी घेतलेली नवीन. 1200ची मशीन आहे ती, 17,000ला घेतलेली आपण. मोरया. आता घरचे गणपती घेतल्यात, मंडळाचा पण गणपती घेतलाय. आता आम्ही निघालोय घरी. पहिले आम्ही दौंडवरून आणायचो गणपती, पण आता एक 7-8 वर्ष झालं काष्टीमधनंच गणपती घेतोय. घरचे मंडळाचे एकाच ठिकाणावरनं दरवर्षी आम्ही घेतोय. त्यावेळेस तरी जरा काही काही ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी घेतले. दरवर्षी एकाच ठिकाणी मंडळाचा. बरेचसे आमचे तिथले सगळ्यांच्या जवळजवळ 15-20 घरचे गणपती पण एकाच ठिकाणावरनं घेतले. मंगल मूर्ती. डेकोरेशन केलंच नाही, एवढं साधं नाही काय, एवढंही नाही आहे. माझं पिल्लू झालं आमचे. घरी आलोय. घरच्या गणपतीचं आता गणपती बसलेत घरी. यावर्षी काय जास्त डेकोरेशन नाही केलं. काय जरा थोड्या ह्यावेळेस एवढं करायचं नव्हतं घरी, 1 वर्ष करायचं नसतं, त्यामुळे काय अडचणीमुळे नाही केलं यावेळेस जास्त डेकोरेशन. साध्या पद्धतीने केलंय, पण मूर्ती छान मिळाली. आत्ताच आम्ही घरी आलोय. घरी मूर्तीची आता स्थापना पण झालेली. गणपती बाप्पा आले तर एकदम प्रसन्न वाटते. तर तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.